मी निकिता. स्वागत आहे तुमचं निकिताच्या लाईफमध्ये. तर म्हणजे माझं नाव निकिता आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत आता 9. तर माझ्या लाईफमध्ये काय मी करते दिवसभर, म्हणजे मी दिवसभर कसा घालवते, कुठं घालवते, काय काम करते, मी ते 2 दिवस झालं तुम्हाला शेअर करते. तर सपोर्ट करा तुम्ही मला पहिल्यांदा तर, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि मग तुम्ही कमेंट केल्यानंतरच मला कळतील की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील का नाही मला असं. मग तर चला, आता मी शंभूला चारते आता इथं. आणि परी आणि ह्यांनी तर गेले होते कामाला आणि परी गेली ती स्कूलला, आणि मग ह्याला आज सुट्टीच होती. आणि पहिल्यांदा हे तर त्याला चारायला घेतले मी. आता त्यांनी गेल्यानंतर आवरलं मी आधी स्वतःचं, आणि नंतर त्याला चारायला लागले. आणि पहिल्यांदा ह्याला चारून झालं की मग मला बाकीची कामं सुचते. नाही चारलं ना मग माझं लक्षच लागत नाही कामावर, म्हणून मी पहिल्यांदा इथं त्याला चारते आणि मगच मी कामाला लागते. तर आता इथं बघा, हा खात नाही हाताने आणि मला चारावं लागतं. ह्याला सवयच आहे, म्हणजे नकोच म्हणतो त्याच्या हाताने खायला. मग मला चार म्हणतो. चालते बाबा, म्हटलं चारत जाईल तुला, पण खा पोटभर, मग माझं तेवढंच म्हणणं असतं. आणि इथं बघा, आता मी आले इथं किचनमध्ये, आणि सकाळची इथं मी ह्यांना भाजी वगैरे करून दिली होती, डब्बा करून दिला. तर तसंच मी हाय असं ठेवून त्याला आधी चारायला घेतलं होतं. आणि नंतर मग मी आवरून किचन, मग तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मी पुरण ठेवलं होतं करून. मग तेच पुरण आता मी पोळ्या करायला घेतल्या होत्या. सकाळी पण केल्या होत्या त्यांना खायला, आणि डब्याला पण दिली त्यांना, आणि खायला पण घरी खाल्ली आणि नेली पण त्यांनी. तर मी आता इथं पोळी आम्ही सहसा म्हणजे काय शुभ दिवस असला तरच करतो, आणि कधी खाऊ वाटली तरी पण मी करत असते, असं काही नाही. आणि ह्यांनी खात नव्हते पहिलं, पण आता खायला लागले जरा आवडीने, म्हणून असं. कारण का पहिलं ह्यांनी खात नव्हते आणि माझ्या एकटीसाठी ते नको वाटतं कोटाणा करायला, नाही का. तर पुरणपोळीचा स्वयंपाक ना माझा म्हणजे खूप सावकाश असतो. म्हणजे सावकाश म्हणजे मी त्याला नाजूकच करावं लागतं, सगळंच लाटावं लागतं. जास्त घाई गडबड करून चालतच नाही, नाहीतर फुटते पोळी मग. आणि इथं बघा, आता हा माझा पोळपाट आहे, लग्नातलाच आहे. तुम्ही म्हणताल असं खाली, पण तो लग्नातलाच आहे. अजून मी दुसरा आणलाच नाही. आमचं लग्न 2017मध्ये झालं आहे. आता त्याला झाले 8-9 वर्ष मला झाले लग्नाला. तर ते अजून तसंच आहे बघा, हाय असंच आहे, आणि तवा पण माझं तसंच आहे. तर मला आता व्हिडिओमध्ये दाखवताना जरा वेगळं वाटते, पण मला सवय लागली त्या पाट्याची आता, आणि काही वाटत नाही. फक्त बेलनं मी बदललं आहे आता. आणि तर आता इथं मी स्वयंपाक फक्त सकाळी चपात्या करून ठेवल्या होत्या, आणि फक्त मला पोळी 2 करायच्या होत्या, आणि मग मी त्याला 2 पोळी केल्या. आणि त्यांना आधीमध्ये तो मागणारच म्हणून मला माहीत होतं, आणि म्हणून मी करून ठेवल्या त्याला 2 पोळी. तर आता इथं पोळी बघा, कधी माझी फुटती, तर कधी चांगले येते, तर कधी चांगले फुगती पण. आणि सकाळचंच काय असेल ते स्वयंपाक भरपूर पहिल्यांदा करून ठेवला, तर मग परत नाही आपल्याला झंझट सारखं किचनमध्ये येऊन करावं लागत नाही. म्हणून मी पोरं जर घरी असले तर मग मी करूनच ठेवत असते, सकाळचं सुट्टी जरी असली तरी. आणि म्हणजे करून ठेवलेलंच बरं वाटतं, नाहीतर परत नाही मग त्यांनी मागितल्यावर भूक लागल्यावर आपण करायचं, उठायचं, मग तेव्हा करायचं, मग ते नको वाटतं. म्हणून मी आधीच करून ठेवत असते, जेणेकरून त्याला भूक लागली की मी लगेच पटकन देता येते मला, म्हणून. आणि माझं अजून भरपूर काम होते, म्हणजे झाडून वगैरे तसंच होतं. अजून बेडरूम आवरायचं होतं, हॉल आवरायचा होता. तर म्हटलं पहिल्यांदा हे आवरावं किचनमधलं, आणि मग किचन. तरी चला, आता मी हॉल आवरायला घेते आधी. आणि हॉल आता बघा, इथं सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे, आणि पोरांनी इकडं तिकडं टाकलेलं आहे दोन्ही पण. तरी दोघंजण घरी असल्यावर तर हे करतात, राडा करतात. तर पण आता इथं बघा थोडंफार आवरलं आहे. आता इथलं टेबलवर जसं असेल, सकाळची घाई गडबड असते, आणि मग त्याच्यात इकडं पडलेलं तिकडं पडलेलं सगळं, मग ते धूळ पण बसलेली असते, सगळं घाण होऊन जातं. तर हे माझं रोजचं डेलीचं काम आहे बघा हे. पोरं ह्यांनी गेले शाळेत की मग मला हे दिवसभर काम आहे. आणि जर हे रोजचे रोज घेतलं तरच हे चांगलं दिसतंय सगळं, नाही तर मग एक दिवस घ्यायचं, 2-4 दिवस राहायचं, असं होऊन जातं. आणि मग ती घाण इतकं होतं की धूळ बसते मग सगळ्या टेबलवर, ह्याच्यावर. आणि हे 2 कपाट दिसत आहेत कप्पे, तर मी शाळेच्या पोरांचं ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यांना हॉलमध्ये तिथल्या तिथं स्टडी करायला लगेचच सापडतं म्हणून. एका साईडला परीचा तर एका साईडला शंभूचा आहे बघा.
आणि इथं वरती दिसते ते ग्रीन कार्पेट आहे आणि तिथं छान दिसतात. तसं ते आत्ताच आणलेलं आहे नवीन, त्यांनी मीशोवरून मागवलेलं आहे. आणि इकडं हा कॉम्प्युटर आहे, तर कॉम्प्युटर पोरं यूज करतात, मला पण एवढं नाही त्याच्यातलं कळत, तरी पण बऱ्यापैकी कळतं. पण पोरांनाच म्हटलं सवय लावावी त्यांना आतापासून जरा, म्हणून मी पोरांना कधीतरी बसवत असते. पण शंभू इतका आगावे, त्यांनी ते स्प्रे दिसतंय ना कॉलिनवाला बघा तो, तर साफसफाईचं, तर तिथं त्याने काय केलं, कॉम्प्युटरवर त्यांनी इतकं मारलं होतं ते स्प्रे, तर ते अख्खी स्क्रीन त्याची पुढची ही झाली, म्हणजे खराब झाली. मग आता तो स्क्रीन खराब झाली, तर असं आता पोरं बघतात ते. आणि टी व्हीचं मागून पुढून इतकं घाण बसते, धूळ बसते, मग ती मला रोजची रोज घ्यावी लागते पुसून. आणि आपण जेव्हा स्वच्छ ठेवतो घर, सगळं जिथलं तिथं ठेवतो, तेव्हा कोणीसुद्धा येणार नाही. आणि जेव्हा आपल्या घरात राडा असतो, जेव्हा आपण कुठं काम करत असलो, काय करत असलो, की तेव्हा हमखास कोण ना कोणी येतंच. असं कुणच असं ज्या बायकांना असं रोज करतात कामं, त्यांना तर माहितीच असेल ही गोष्ट. कारण का आपल्याला वाटतं हे नीटनेटकं असले तर पाहुणे रावळे कोणी पण येईल, असं काय वाटत नाही. आणि जर घरातलं आपण कधी मागं पुढं टायमिंग होतोच आपल्या कामाचा, आपल्या वेळेनुसार, तर तेव्हा मग आल्यावर मग आपल्याला डिस्टर्ब, म्हणजे आपल्याला डिस्टर्ब होत नाही, पण आपल्याला वेगळंच अनकम्फर्टेबल वाटतं, की बाबा आपण एवढं घरात राडा ठेवला आणि कोणी आल्यावर आपल्याला बरं नाही वाटत. म्हणून ते पहिलं मग मी हॉल क्लिअर करत असते आणि नंतर मग बाकीचं करत असते. हॉल कसा आपण आलेल्या लोकांना पण चांगलं दिसलं पाहिजे आल्या आल्या, आणि आणि मग ते बरं वाटतं. नाही केल्यावर तर खूप घाण दिसतं, मग ते आपलं चांगलं वाटतं ते केल्यानंतर. तर आता इथं मी बेडरूममध्ये आले बघा आता, आणि बेडरूममध्ये तर गार लागत नाही एवढं, म्हणून आम्ही इकडं झोपतो. आणि हॉलमध्ये खूप गार लागतं म्हणून तिकडं नाही झोपत. तर मग इकडंच गोधड्या वगैरे ठेवल्या होत्या सगळ्या, अजून तसाच होता राडा, मग ते आधी उचलला. आणि नंतर सोफ्यावर पण इकडं तर टॉवेल वगैरे पडलं होतं, सकाळची घाई असते एवढी, तरी त्या शंभूची नव्हती म्हणून तरी जरा कमी होता, नाहीतर दोघांची असली की खूप धावपळ वगैरे असते मग. आणि इथं बघा आता कंगवे वगैरे इकडं टाकलेले तिकडं टाकलेले पटकन, म्हणजे. आणि कसं होतं, पोरांची सकाळची शाळा म्हटलं ना, आणि खूप लवकर असते, आणि लवकर ते असतेच, पण त्यात थंडी, सकाळचं लवकरसुद्धा उठू वाटत नाही, आणि मग असं होतं पोरांचं टायमिंगचं पण मागं पुढं होतं जरा. तर आता मी इथं टिपॉय आहे बघा इकडे एका साईडला, आणि इकडं माझ्या लग्नातलं कपाट मी म्हणलं होतं तुम्हाला बघा, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर ते कपाट मी गावी दिलं आहे, कारण का तिथं पण गेल्यावर लागतात कपडे वगैरे ठेवायला म्हणून ते. आणि इकडं नवीन आणलेलं आहे आता ही. आणि इकडं मशीन आहे बघा, मशीनवर पण कपडे वगैरे ठेवलेले आहेत असे रोजचे. आणि इथं सोफा आहे बघा, सोफ्याच्या पाठीमागं तर एवढी घाण झाली होती की आम्ही 1 तारखेला गेलो होतो, त्या जाण्याच्या घाई गडबडीत आणि अचानक ठरवलं होतं, म्हणून सगळं अस्तव्यस्त पोरांनी केलं होतं. आणि मग म्हणूनच म्हणलं आता हे सगळं डीप क्लीन करावे म्हणलं. आणि गाडीच्या पाठीमागं नव्हतं एवढं, पण सोफ्याच्या पाठीमागं तिथं बसल्या बसल्या पोरांचं तर माहितीच असेल तुम्हाला किती गोंधळ करतात. तर असं जाऊ द्या. आणि इथं बघा आता मी दाराचे ते नाही काढले, म्हटलं काय काढायचं ते कागद वगैरे काढून कशाला, म्हणलं मोकळ्यात. तरी मी ह्यांनी म्हणत होते मला काढ म्हणून, म्हटलं नको, काय गरज आहे, उलट पोरं खराब करून टाकतील दारं वगैरे, म्हणून मी नाही कागद ते काढला. तर आणि आता बघा मी इथं किचनमध्ये आलेले आहे. फ्रीज हा लग्नातला आहे माझ्या. तर लग्नाच्या दिवशी काय झालं होतं की फ्रीजचं जे खालचं असतं का नाही स्टँड, तर ती हरवलंच, म्हणजे म्हणजे काय माहिती काय कुठं गेलं ते. लग्नात म्हणजे होतं तिथं, पण आणायच्या वेळेस कुठं पडलं का काय काय माहिती, ते स्टँड सापडतच नव्हतं. मग ते तसंच राहून गेलं. मग त्याच्या खालचं झाडूनच घेता येत नाही, काय नाही, म्हणून मला असा फ्रीज पूर्ण सरकावं लागतो. आणि मग तवा मग त्याच्या पाठीमागचं घ्यावं लागतं पुसून, झाडून पुसून मग. आणि तर ते पण झालं, आता केलं मी. आणि आता इथं बाहेर आले उंबरट्याची पूजा करायला. उंबरट्याची पूजा म्हणजे मेन आपला उंबरटाच आहे की जिथून आपल्याला सकारात्मक शक्ती वगैरे येते, आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुम्हाला माहितीच असेल. तर ते मला असं वाटतं की बाबा आपण जे करतो आपल्या घरासाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी करतो ते चांगलंच आहे. कारण का तिथूनच आपल्या घरात काही चांगले दिवस, काही वाईट दिवस ते येत असतात. म्हणून आपण जितकं आपण उंबरठ्याला चांगलं ठेवू, स्वच्छ ठेवू, तितकं
आपल्या घरात पण शांतता राहते आणि शांत वातावरण वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं मूळ पॉईंट. आणि खरं तर मी हे केलं का नाही सगळं, तर पोरं इतकी खुश होतात आणि बघूनच ते खुश होतात, डान्स करतात कुठं. त्यांना पण फ्रीली वाटतं की बाबा आपली मम्मी काहीतरी करते म्हणून. आणि जर मी काहीच केलं नाही ना, दार उघडं नाही ठेवलं, लावून ठेवलं सतत, किंवा मी काहीच बाहेर असं उंबरठ्यावर काहीच केलं नाही ना, तर पोरं पण अशी उदास बसतात आणि त्यांना पण काही वाटत नाही की मम्मी काय म्हणजे दार बंद असल्यावर निगेटिव्हच वाटतं जरा. म्हणून थोडंफार असं उंबरठ्याची पूजा केली तर कधीतरी आपल्याला छान वाटतं, घरात पण पॉझिटिव्ह वातावरण राहतं. तर मी तर रांगोळी वगैरे काढली आणि तर मी आता रांगोळी काढून होते, माझी काढते तोपर्यंत शंभूचं चाललेलं की मी पण काढणार आहे मम्मी. त्याचं पण राहतं की रांगोळी काढायची मला. आणि त्याचं रांगोळी अशी असते की सगळ्या घरात आणि सगळीकडं खरखर सगळीकडं रांगोळी काढून ठेवतो तो. आणि पायाला तीच कचकच होते, म्हणून त्याला मी तिथं बोलले होते शांत बस म्हणून, मी व्हिडिओ काढते म्हणून. तेव्हा तो शांत बसला होता, तरी चाललं होतं त्याचं हळूहळू, मम्मा मी पण काढू का, मी पण काढू का. तर इथं आता दुसरा उंबरठा आहे बघा बाहेरून, मग तिथं पण काढते. आणि हे माझं मी कधीतरी रोज लेपन वगैरे ते गुरुवारचं करत असते मी. आणि त्या दिवशी एक केलं नव्हतं मी गुरुवारी, कारण का तिकडं जायचं ठरलं होतं आमचं अचानकच. मग म्हणलं नको काय करायला. आणि तसंही उशीरच झाला होता आम्हाला रात्री यायला, म्हणून म्हणलं दुसऱ्या दिवशी केलं तर काय हरकत आहे म्हणलं, म्हणून म्हणलं करावं दुसऱ्या दिवशी. आणि नवीन दिवसापासून आपण सुरुवात करतोय म्हणून आपल्या घरात काहीतरी पॉझिटिव्ह झालं पाहिजे, होत राहिलं पाहिजे. निगेटिव्ह एनर्जी कुठली आली नाही पाहिजे आपल्या घरामध्ये. कोणाचे कसे विचार असतात कसे नाही आपल्या जे घरात येतात त्यांच्यासाठी, आणि आपल्या फॅमिलीसाठी पण. आपल्या फॅमिलीत शांतता राहावी आणि किरकिर नसावी आणि शांत वातावरण राहावं, त्यासाठी आपण हे केलं तर खूप छान आहे. आणि रांगोळी मी बघा हातानेच काढलेली आहे, छाप नाही. आणि तर फायनली लुक बघा असा दिसतोय. आणि हे केल्यानंतर आपण घरात बघा किती शांत वाटतं आणि पॉझिटिव्ह वाटतं. तर चला आता मी किचनमध्ये आले आणि आता किचन आवरते. आणि इथं गॅस मी पुसून वगैरे घेतला. आणि माझी भांडे पण राहिले होते मांडायचे, एक मांडणी पुसून घ्यायची होती. म्हणजे किचनमधलं रोजची कामं असतात ती राहिली होती. फक्त स्वयंपाक वगैरे झाला होता, झाडून वगैरे तेवढंच. आणि इथं मांडणी वगैरे पुसून घेते. आणि डेलीचं काम आपण रोजच्या रोज वेळेवर केलं तर बरं वाटतं ते. आणि उशिरा झालं तर मग कंटाळा पण येतो आणि परतनी मुलांचा टायमिंग आणायचं होतं आणि मग त्यांना आणायचं का कामं करायची, मग तसं होऊन जातं मग. म्हणून त्या मुलांच्या टायमिंगच्या शाळेच्या टायमिंगपर्यंत मला पटकन आवरून घ्यावं लागतं. आणि तसंही गेलं म्हणायला तरी पण आपण नाही काम केलं तर आपल्याला आळस पण येतो आणि तसंच नको पण वाटतं. थंडीच्या दिवसात तर मला तसंच होतं, खूप थंडी वाजते आणि कुठल्या कामाला हात लावू वाटत नाही असं होतं. म्हणून पटकन आवरलं की होऊन जाते ते. तर इथं माझं सगळं आवरून झालं आहे, किचन ओटा वगैरे सगळं. आणि इथं माझ्या बाळाकडे आले बघा. आता बाळ बसलो तर माझं एकटंच बघत TV. माझे कामं होस तोपर्यंत त्याचं चाललेलं असते बसायचं. आणि मग ते बघून मला जरा हेच वाटतं, एकटा असल्यावर. दोघं असल्यावर काही वाटत नाही, पण एकटा असलं की लेकरू शांत बसतं असं TV बघत. मग त्याला तेल वगैरे लावायचं होतं, मग मी त्याला लाडी गोडी लावून तेल लावलं, पावडर लावलं. नंतर डोकं विचारलं. डोकं विचारलं तर देत नाही मला बघा. त्याचे नखरे असते, तू नको विचारू, मी विचारणार, मी हिरो होणार, त्याचं त्याच्या म्हणण्याने असतं बघा. आणि कसं हा घरी कोणी ना कोणी घरी असल्यावर मला पण जरा तेवढंच बरं वाटतं, तेवढंच करमणूक होते पण. आणि घरात नसलेच ती शांत पण वाटतं आणि कामं पण पटकन होतात. तर असल्यानंतर काय वाटत नाही म्हणा, पण शांत बसतं लेकरू एकटंच. मग ते मला असं बरं वाटतं की बाबा शाळेत गेलेले त्यांचे तरी मन रमतं म्हणून. TV बघून तरी किती बघणार हे पोरं, असं होतं. तर चला मग आता मी इथंच व्हिडिओचा एंड करते आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.